नमस्कार. अनेकांचं स्वप्न असतं भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचं. जर तुमचंही हेच स्वप्न असेल तर मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे. आज आपण बोलणार आहोत 2026च्या अग्निपथ योजनेअंतर्गत होणाऱ्या एका मोठ्या भरती प्रक्रियेबद्दल. चला मग सगळी माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर ही आहे देशसेवा करण्याची एक जबरदस्त संधी. ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे ना, त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख. ही तारीख डोक्यात अगदी फिट करून ठेवा. 1 एप्रिल 2026 या तारखेला ऑनलाईन अर्ज बंद होतील, त्यामुळे अजिबात वेळ घालवायचा नाहीये. चला तर मग आता बघूया की या भरतीमध्ये नेमक्या कोणकोणत्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत, म्हणजे नक्की कोणत्या भूमिकांसाठी अर्ज करता येणार आहे. ओके, तर इथे एकूण 5 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. पहिलं आणि सगळ्यात जास्त परिचित असलेलं पद म्हणजे अग्निवीर जनरल ड्युटी, ज्याला आपण जीडी म्हणतो. त्यानंतर आहे अग्निवीर टेक्निकल. तिसरं पद आहे अग्निवीर लिपिक किंवा स्टोअर कीपर टेक्निकल. आणि शेवटी आहेत अग्निवीर ट्रेड्समॅनची पदं, ज्यामध्ये 10वी पास आणि 8वी पास उमेदवारांसाठी वेगवेगळ्या संधी आहेत. ठीक आहे, पदं तर कळली, पण आता पुढचा महत्वाचा प्रश्न, या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत. चला आता तेच सविस्तरपणे समजून घेऊया. पात्रतेमधला पहिला आणि सगळ्यात कडक निकष असतो तो म्हणजे वयाचा. तर नीट लक्ष द्या. अर्ज करणाऱ्या उमेदवाराची जन्मतारीख 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 ह्याच दरम्यानची असायला हवी, या दोन्ही तारखा धरून. त्यामुळे ज्यांची जन्मतारीख या काळात येते तेच अर्ज करू शकतील. आता वळूया शिक्षणाकडे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी अट आहे. बघा, जनरल ड्युटीसाठी अर्ज करायचा असेल तर किमान 10वी पास असणं गरजेचं आहे. जर टेक्निकल पदासाठी इच्छुक असाल तर 12वी सायन्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश हे विषय हवेत, किंवा मग संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा डिप्लोमा असेल तरी चालेल. लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेतून 12वी पास उमेदवार अर्ज करू शकतात, आणि ट्रेड्समॅन पदांसाठी तर अनुक्रमे 10वी आणि 8वी पासची अट आहे. अर्थात सैन्यात भरती व्हायचे म्हटल्यावर शारीरिक पात्रता तर आलीच, ती खूप महत्वाची आहे. प्रत्येक पदासाठी उंची आणि छातीचे निकष थोडे वेगवेगळे आहेत, हे लक्षात घ्या. जसं की जनरल ड्युटीसाठी कमीत कमी उंची 168 सेंटीमीटर हवी आणि छाती 77 सेंटीमीटर, जी फुगवून 82 सेंटीमीटर व्हायला हवी. पण लिपिक पदासाठी उंचीची अट थोडी कमी म्हणजे 162 सेंटीमीटर आहे. त्यामुळे अर्ज करण्याआधी आपण ज्या पदासाठी अर्ज करतोय त्याचे शारीरिक निकष काय आहेत हे नीट तपासून घ्या. बरं, समजा वय बसतंय, शिक्षण पण आहे आणि शारीरिक पात्रता ही पूर्ण होतीये, मग पुढचा प्रश्न, अर्ज करायचा कुठे, कारण ही भरती विभागीय पातळीवर होतीये. तर चला आता हे पाहूया की आपला जिल्हा नक्की कोणत्या लष्कर भरती कार्यालयाच्या म्हणजे AROच्या अंतर्गत येतो. आपला जिल्हा कोणत्या ARO म्हणजे आर्मी रिक्रुटिंग ऑफिसच्या कक्षेत येतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. सुरुवात करूया ARO पुणे पासून. याच्या अंतर्गत अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, पुणे आणि सोलापूर हे जिल्हे येतात. आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद कार्यालय. इथे येतात बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी. त्यानंतर आहे ARO कोल्हापूर, ज्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याचाही समावेश आहे. ARO नागपूरमध्ये विदर्भातले जिल्हे येतात. आणि शेवटी ARO मुंबई, ज्याच्या अंतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे आहेत. ओके, तर आता आपण संपूर्ण भरती प्रक्रियेचं वेळापत्रक पाहू. या तारखा पुन्हा एकदा नीट समजून घ्या, कारण यातली एकही तारीख चुकवून चालणार नाही. तर ही संपूर्ण निवड प्रक्रिया काही मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ऑनलाईन अर्ज करणं, ज्याची शेवटची तारीख आहे 1 एप्रिल 2026. अर्ज केल्यानंतर पहिला टप्पा असेल ऑनलाईन परीक्षेचा, जी 1 ते 15 जून 2026 या काळात होईल. यात पास झाल्यावर पुढचा टप्पा असेल भरती मेळाव्याचा, म्हणजेच फेज 2. त्याची तारीख अजून जाहीर व्हायची आहे, ती नंतर कळवली जाईल. चला आता आपण त्या भागाकडे येऊया जिथे सगळी तयारी प्रत्यक्षात उतरवायची आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज नक्की करायचा कसा याची सोपी प्रक्रिया आता आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. अर्ज करण्याची प्रक्रिया तशी सरळ सोपी आहे. सगळ्यात आधी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जायचं. तिथे ब्रॅव्हो नावाचं एक पोर्टल दिसेल, त्यावर जाऊन आधी रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करायची. नोंदणी झाल्यावर तुमची सगळी वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूकपणे भरायची आहे. त्यानंतर जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ते स्कॅन करून अपलोड करायचे आणि सगळ्यात शेवटी जे काही अर्ज शुल्क आहे ते भरून अर्ज सबमिट करायचा. झालं? हो,
आणि अर्ज शुल्काबद्दल बोलायचं झालं तर या प्रक्रियेसाठी 150 रुपये शुल्क आहे, जे ऑनलाईनच भरायचं आहे. तर ही होती अग्निवीर भरती 2026 बद्दलची सगळी महत्वाची माहिती. देशसेवेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची हीच ती वेळ आहे. मग आता विचार कसला करायचा? तयारीला लागा. जय हिंद.